यानंतर बघूयात मतमोजणी संदर्भातली एक मोठी बातमी। नांदेडमध्ये महायुतीचे अमर राजूरकर विजय झालेले आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, महाविकास आघाडीच्या कृष्णा पाटील आष्टीकरांचा पराभव झालाय। नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र आहेत कृष्णा पाटील आष्टीकर, त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती। मात्र अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेल्या राजूरकर यांचा विजय झालेला आहे। पहिला निकाल, अमर राजूरकर यांना 339 मतं मिळालेली आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांपैकी पहिला निकाल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नांदेड मधला अशोक चव्हाण यांनी आपला गड राखलेला आहे। अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती होते, अनेक वर्ष त्यांच्या सोबत राजकारणामध्ये आहेत। तर कृष्णा पाटील आष्टीकरांना फक्त 84 मतं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे अमर राजूरकर विजय झाल्यात। महायुतीनं पहिला निकाल आपल्या बाजूने केलेला आहे। थेट जाऊयात, सतीश मोहिते नांदेडवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश, अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा नक्कीच पणाला लागलेली होती, कारण त्यांचे खंदे समर्थक जे अमर राजूरकर आहेत हे 2 वेळा अगोदरही काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार होते आणि त्यानंतर आता अशोक चव्हाण यांचं पक्षांतर झाल्यानंतर भाजपामध्ये आल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। अमर राजूरकर यांना निवडून आणणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं आणि अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीमध्ये पहिल्या सुरुवातीपासूनच अत्यंत लक्ष दिलं होतं। मतदारांना सोबत ठेवणं, लातूरला बैठक जी झाली त्या ठिकाणीही अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलेकर यांनी सोबत असणं आणि ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी सकाळपासूनच स्वतः अशोक चव्हाण हे आपल्या महायुतीच्या मतदारांना घेऊन नांदेडमध्ये होते आणि त्यानंतर पूर्ण लक्ष त्यांनी या निवडणुकीवर दिलं होतं आणि तसा अपेक्षित विजयी निकाल सुद्धा आलेला आहे। 452 पैकी 451 मतदान झालं होतं आणि त्यापैकी तब्बल 339 मतं जी आहेत ते अमर राजूरकर यांना पडलेली आहेत। तर त्यांचे विरोधी उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील यांना केवळ 84 अगदी सतीश, महाविकास आघाडीच्या सगळ्या मतदारांनी कृष्णा पाटलांकडे पाठ फिरवली असं दिसतं या सगळ्या निकालावरून। एकंदरच महाविकास आघाडीचं जर मतदान बघितलं तर काँग्रेसकडे 92 मतदान होतं, युबीटीकडे 19 मतदान होतं आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 13 मतदान होतं। त्यामुळं केवळ 84 मतं कृष्णा पाटील आष्टीकर यांना मिळाली, याचाच अर्थ की महाविकास आघाडीची जी मतं आहेत ती मोठ्या प्रमाणात फुटलेली आहेत आणि ती मतं अमर राजूरकर यांच्या पारड्यात पडलेली आहेत। निश्चितच अशोक चव्हाण यांचं जे काही राजकीय वर्चस्व आहे आणि त्यांचे सर्वच पक्षामध्ये त्यांचे जे सोर्स आहेत त्यांना मानणारा मोठा गट आहे, त्या गटानेही या निवडणुकीमध्ये अमर राजूरकर यांना अशोक चव्हाण यांच्यासाठी मतदान दिल्याचं दिसून येत आहे। त्यामुळेच हा तब्बल 339 मतं घेऊन अमर राजूरकर यांचा विजय झालेला आहे। अगदी धन्यवाद सतीश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याच निकाला संदर्भातली पुढली एक ब्रेकिंग बातमी बघूया।